भक्ताईसे जाणा जे देहे उदास, भक्ताईसे जाणा जे देहे उदास, गेले आशापाश निवारुणी, विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी, विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. विठ्ठल भक्ताईसे जाणा जे देही उदास, भक्ताईसे जाणा जे देही उदास, गेले आशापाश निवारुणी, विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. संतपर प्रकरणातला आहे. साधू पुरुषाच्या संबंधातलं काहीतरी चिंतन सांगणारा असा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आणि संतपर प्रकरणात तुकाराम महाराजांसारख्या साधू पुरुषाचे जे अभंग येतात त्याच्यात साधारणपणे दोन वर्ग आपल्याला पाहायला सापडतात. काही अभंगातून संताचा महिमा सांगितलेला असतो आणि काही अभंग साधू पुरुषाचं लक्षण सांगण्याकरता येतात. विठ्ठल लक्षण सांगणारे स्वतंत्र अभंग, महिमा सांगणारे स्वतंत्र अभंग. आता ज्या अभंगातून महिमाला तो महिमा पाहून त्याच्यावरून लक्षण ठरवता येतं आणि ज्या अभंगामध्ये लक्षण सांगितलेलं आहे ते लक्षण पाहता पाहता त्याच्यावरून साधू पुरुषाचा काय महिमा असावा, मोठेपणा असावा याचा विचार करता येतो. लक्षणावरून महिमानाचा, महिमानावरून लक्षणाचा विचार जरी आपल्याला करता येत असला तरी स्वतंत्र रीतीनं महिमा सांगण्याकरता काही अभंग येतात आणि स्वतंत्र रीतीनं लक्षणाचाच विचार करण्याकरता काही अभंग येतात. प्रस्तुत अभंग फक्त लक्षण विचारा करता. विठ्ठल साधू पुरुषाच्या लक्षणाचा विचार तुकाराम महाराजांनी अभंगातून केलेला आहे बरं का. आता संताचं लक्षण कशा करता पाहिजे याचा जर विचार केला तर साधू पुरुष ओळखू आला पाहिजे. याच्याकरता संत महात्म्याच्या लक्षणाची गरज आहे. आणि संत महात्मा ओळखू कशा करता यावा याचा जर विचार करायचा झाला तर तुकोबारायांनी सांगितलं की संत महात्मा जगामध्ये येतच मुळामध्ये जगाच्या कल्याणाकरता. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवेती परोपकारी. आपल्याला सगळ्याला माहिती आहे साधू पुरुषाचा अवतार जगाच्या कल्याणाकरता झाला. मग जगाच्या कल्याणाकरता जे संत आले आपण त्यांना जर शरण गेलो तर आपलं कल्याण आहे. आपण त्यांना शरण जाऊन आपलं स्वतःचं कल्याण साधून घेण्याकरता आपण खऱ्या संताला शरण जाणं आपल्याला जमावं याच्याकरता संताच्या लक्षणाचा अभ्यास केला पाहिजे. विठ्ठल नाहीतर फसगत होण्याची शक्यता असते बरं का. संताचं लक्षण जर आपल्याला नाही कळलं आणि उगीच कोणाला तरी आपण बाहेरचं लक्षण पाहून संत म्हणून शरण जायला लागलो त्याच्यामध्ये आपली फसगत होण्याची शक्यता आहे असा विचार आपल्याला संतांनी सांगितला बरं का. लक्षणाचा विचार कधी करावा लागतो याचं जर साधारणपणे आपल्याला चिंतन करायचं झालं तर एक दोन तीन पायऱ्यांनी आपल्याला त्याचा विचार पाहावा लागतो. बघा, दोन वस्तू असाव्यात, लक्षात घ्या, दोन वस्तू असाव्यात, त्या दोन्ही दिसायला सारख्या असाव्यात, असायला वेगळ्या असाव्यात आणि त्याच्यातल्या एका वस्तूची आपल्याला गरज पडावी मग लक्षणाचा विचार करावा लागतो. विठ्ठल साधारणपणे असं चिंतन आपल्याला करता येतं बरं का. दोन वस्तू असाव्यात, मग दोन्ही तीन मुद्दे लक्षात ठेवा. दोन वस्तू असाव्यात, दिसायला एकसारख्या असाव्यात, असायला मात्र वेगळ्या वेगळ्या असाव्यात आणि त्याच्यापैकी एका वस्तूची आपल्याला गरज पडावी. तेव्हा मनुष्य ज्याची गरज आहे त्याच्या लक्षणाचा विचार करायला लागतो. हा विचार लक्षात घ्या बरं का. आता मी याच्याकरता साधं व्यवहारातलं उदाहरण आपल्यासमोर ठेवतो बरं का. दोन वस्तू असाव्यात असं मी म्हणलं होतं आणि त्या दिसायला दोन्ही सारख्या असाव्यात याचा विचार करत असताना पितळ आणि सोनं या दोन वस्तू घ्या. पितळ आणि सोनं दोन वस्तू आहेत. पितळ आणि सोनं दिसायला सारखं आहे, पितळ आणि सोनं असायला वेगळं आहे आणि आपल्याला लग्न कार्य वगैरे आलं की त्याच्यामध्ये दागिने वगैरे करण्याकरता त्या दोन्हीपैकी म्हणजे पितळ आणि सोन्यापैकी सोन्याची गरज आहे. मग ज्याची गरज आहे ते बाकीच्या वस्तूच्या पेक्षा वेगळं काढून घेण्याकरता लक्षणाचा विचार करावा लागतो. सोन्याच्या लक्षणाचा विचार जर आपण नाही केला तर पितळ सुद्धा आपल्या गळ्यामध्ये पडू शकतं की नाही. पितळ आणि सोनं दोन वस्तू आहेत. पितळ आणि सोनं दिसायला दोन्ही पिवळ्या रंगाचे असल्यामुळं दिसायला साधारणपणे सारखे आहेत, असायला मात्र वेगळे वेगळे आहेत. पितळ आणि सोनं दिसायला सारखं असलं तरी असायला एकसारखं आहे असं कोण मानतो सांगा? तुम्ही मानता का? जर तुम्ही पितळ आणि सोनं एकसारखं म्हणत असाल तर लागल तेवढं पितळ आणून देतं, सोनं देतं का मला सांगा? जेवढं पितळ घेतलं तेवढं सोनं देत असाल तर पितळ आणि सोनं दिसायला जसं सारखं तसं असायलाही सारखं आहे असं आपल्याला मान्य झालं असं आपल्याला म्हणता येईल बरं का. पण पितळ आणि
आणि सोनं दिसायला सारखं आहे म्हणून असायला सारखं नाही. पितळ वेगळंच आहे आणि सोनं वेगळंच आहे. पितळेसारखं आपण थोडंसं इथं आता साधू पुरुषाच्या लक्षणाचा विचार करत असताना आपल्याला असं म्हणावं लागतं, पितळ आणि सोनं जशा दोन वस्तू आहेत तसं संत आणि सामान्य मनुष्य दोन वस्तू आहेत. पितळ आणि सोनं दिसायला सारखं आहे तसं संत आणि सामान्य मनुष्य दिसायला सारखे आहेत. पितळ आणि सोनं असायला वेगळं आहे तसं संत महात्मा आणि सामान्य मनुष्य असायला वेगळं आहे. आणि आपल्याला सोन्याची जशी गरज पडली की आपण सोन्याच्या लक्षणाचा अभ्यास करतो, त्याप्रमाणे शरण जाऊन कल्याण साधून घेण्याकरता आपल्याला साधूची गरज पडते, म्हणून संताच्या लक्षणाचा अभ्यास करावा लागतो. विठ्ठल जगाच्या पसाऱ्यामध्ये नाहीतर आपल्याला संत महात्मा ओळखू येतच नाही. संताच्या बाहेरच्या लक्षणाचा काही उपयोग नसतो बरं का, अंतरंग लक्षण पाहिजे. संत महात्मा का ओळखू येत नाही त्याच्याबद्दल विचार जर आपण केला तर संताचं लक्षण सगळं अंतरंगातलं असतं, बाहेरून काही बदल झालेला नसतो. आपला देह आणि संताचा देह काही बदल नाही, आपली इंद्रिय संताची इंद्रिय काही बदल नाही. आपल्या देहाचे आणि इंद्रियाचे जसे व्यवहार असतात तसेच संताच्याही इंद्रियाचे देहाचे व्यवहार चाललेले आपल्याला पाहायला सापडतात बरं का. आपल्या देहाला थंडीच्या दिवसात थंडी वाजते, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या देहाला गरमी होते, आणि संताला होत नाही का? संताला उन्हाळ्याच्या दिवसात गरमी होते म्हणून तरी ज्ञानोबरायला उटी लावतात. विठ्ठल 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 ऐक नाही, याचा विचार हे याच्यातून लक्षात काय घ्यायचं आहे आपल्याला? आपल्या देहाला जसं आहे तसं संताच्या देहाला आहे. आपल्या देहाचा जसा विचार आहे तसा संताच्या देहाचा विचार आहे. आपल्या इंद्रियाचा जसा विचार आहे तसा संताच्या इंद्रियाचा विचार आहे. अलौकिकता त्यांच्याकडं अजिबात नाही असं मला म्हणायचं नाही, पण देह आणि इंद्रिय यांच्या बाबतीमध्ये आणि देहेंद्रियाच्या व्यवहाराच्या बाबतीमध्ये संतात आणि सामान्य माणसामध्ये काय बदल दाखवता? आपल्याला डोळ्याला दिसत जर असेल तर साधू पुरुषाला सुद्धा डोळ्यालाच दिसतं. आपल्याला कानाला ऐकू येत असेल तर संताला सुद्धा कानालाच ऐकू येतं. आपलं कातडं गोरं किंवा काळं जसं असतं तसं संताचं सुद्धा कातडं गोरं काळंच असतं. म्हणजे देह इंद्रिय आणि देह इंद्रियाचे व्यवहार याच्यामध्ये आपल्यात आणि संतामध्ये बदल नाही. मग बदल कुठं झालेला असतो? अंतःकरणाला आलेल्या आकारात बदल असतो. ज्याच्या अंतःकरणाला संसाराचा आकार आहे त्याला जीव म्हणा, आणि ज्याच्या अंतःकरणाला देवाचा आकार आहे त्याला भक्त संत म्हणा. विठ्ठल हे अंतःकरणाला प्राप्त झालेला आकार सामान्य माणसाला दिसत नाही बरं का. आपल्याला संत महात्मा का ओळखू येत नाही त्याचं कारण आहे अंतरंग लक्षण पाहून संत महात्मा ठरवावं लागतं बरं का. बाहेरचं लक्षण पाहून ठरवणाऱ्या माणसाची फसगत होते. बाहेरून काय, बाहेरची लक्षणं जर आपण पाहायला लागलो, तुकाराम महाराज बाहेरच्या लक्षणाची उपेक्षा करतात. कित्येक ठिकाणी तुकाराम महाराजांनी साधू पुरुषाचं लक्षण म्हणून बाहेरचं लक्षण पाहून जर लोकांनी ठरवायचा प्रयत्न केला, महाराजांनी त्याची चेष्टा केलेली, उपेक्षा केलेली आपल्याला पाहायला सापडते बरं का. एकाने सांगितलं, सामान्यपणे एक माणसाला विचारलं, बाबा संत महात्मा कसा असतो तुम्ही सांगू शकता का? त्या माणसाने सांगितलं, दाढी जटा वाढवणारा संत महात्मा असतो. एका माणसाने सांगितलं, भगवे कपडे घालणारा संत असतो. आता भगवे कपडे घालणं हे संताचं लक्षण नाही बरं का. भगवे कपडे घालणाऱ्यात कोणीच संत नाही असं मला म्हणायचं नाही, पण केवळ भगवे कपडे घातले की लगेच संत होतो असंही समजायचं कारण नाही. विठ्ठल काही वेळेला भगव्या कपड्याची विटंबना होते की नाही. वरी भगवा झाला अंतरी वश्य केला, अंतरी वश्य केला, वश्य केला, वरी भगवा झाला अंतरी वश्य केला, अंतरी वश्य केला, अंतरी वश्य केला. वरी भगवा झाला, वरी भगवा झाला, अंतरी वश्य केला, अंतरी वश्य केला, वरी भगवा झाला, याला म्हणून साधू जगी विटंबना पाधू. वरी भगवा झाला ना मी अंतरी वश्य केला कामे.
त्याला म्हणू नये साधू जगे विटंबना बाधू. तुकोबारांनी केलेलं हे मुक्ताईनं केलेलं हे चिंतन लक्षात घ्या. याच्यातून मुक्ताबाईनं साधू पुरुषाच्या बाहेरच्या लक्षणाला किंमत दिली का? वरवर एखादा माणूस भगवे कपडे घालत असला, वरी भगवा झाला, नावाला भगवा झाला, पण अंतःकरणामध्ये त्या भगवेपणाचा काही उपयोग झाला का? भगवेपणा त्यागाचं चिन्ह आहे. आपण कपडे भगवे धारण केले तर अंतःकरणसुद्धा त्यागयुक्त वैराग्ययुक्त झालं पाहिजे, पण अंतरिवश्य केला कामे. अंतःकरणामध्ये कामारिक विकार जर त्याच्या ठासून भरलेले असतील तर वरच्या भगव्या कपड्याला काही अर्थ नाही. म्हणून केवळ नावाला भगवे कपडे वरून धारण करणारा त्याला म्हणू नये साधू जगे विटंबना बाधू. मुक्ताबाई सांगतात की बाबा त्याला साधू म्हणू नका. ही साधू पदवीची जगात चाललेली विटंबना आहे समजा. विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थ काय झाला? बाहेरच्या चिन्हाला संत महात्म्याने किंमत दिलेली नाही बरं का. तुकाराम महाराजांनी सुद्धा अशाच पद्धतीनं भगव्या कपड्याच्या केवळ भगवे कपडे घालणारा त्याला संत म्हणायला लागला कोणी. तर महाराज म्हणतात बाबा भगवेपणा पाहून तुम्हाला संत ठरवायचा असला तर हे भगवे कपडे घालणाऱ्या माणसाला वरून भगवे कपडे घालावे लागतात, पण बहुतेक कुत्र्याचा स्वतःचा नैसर्गिक रंगच भगवा असतो म्हणे. विठ्ठल विठ्ठल. पाहिलं ते कुत्रं बहुतेक भगवंच असतं. काळं कुत्रं पांढरं कुत्रं एखादं असतं, पण भगवा कुत्रं म्हणलं की साधारणपणे त्याचा भगवा रंग असलेला आपल्याला पाहायला सापडतो बरं का. म्हणून तुकाराम महाराजांनी त्याची विटंबना करताना चेष्टा करताना असं सांगितलं की बाबा केवळ भगवे कपडे घालणारा त्याला संत महात्मा म्हणायचं नाही. भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. तिथं काही अनुभव नसतो. संत पदवी करता लागणारा परमात्म्याचा अनुभव त्या व्यक्तीकडे आहे का हे पाहून संतपणा ठरवा. वरवरचे भगवे कपडे पाहून त्याला संत म्हणू नका. वरवर दाढी जटा एखाद्यानं वाढवली म्हणून त्याला संत म्हणायचं नाही. दाढी जटा वाढवणाऱ्या माणसाला संत म्हणायचं ठरलं. दाढी जटा वाढवणाऱ्यामध्ये कोणीच संत नसतो असंही नाही, पण दाढी जटा वाढवली की लगेच संत होतो असंही नाही बरं का. दाढी जटा वाढवण्याच्या योगानं संतपणा ठरवायचा असला तुकोबाऱ्या सांगतात तुम्ही केस पाहून जर संत ठरवणार असाल तर दाढी जटावाल्या माणसाला केवळ गालावर आणि डोक्यावरच केस असतील, अस्वलाच्या सगळ्या अंगावर केस आहेत त्याला पहिला संत म्हणा. मग विठ्ठल विठ्ठल. वाढवणी जटा फिरे दाही दिशा तरी जंबू वेशा सहज स्थिती. जटा वाढवणारा म्हणजे केस वाढवणारा त्याला जर संत म्हणायचं ठरलं तर पहिला संत जगातला सगळ्या अंगाला केस असणारा अस्वल असल्यामुळं त्याला संत म्हणा. जर अस्वलाला संत म्हणायची तयारी नसेल, जर तुम्हाला कुत्र्याला म्हणायची तयारी नसेल तर केवळ भगवे कपडे केवळ दाढी जटा वाढवली एवढ्यावरून कोणी संत होतो असं समजायचं कारण नाही बरं का. एखादा कुठंतरी गुहेमध्ये जाऊन राहायला लागला आणि तिथं राहतो त्याच्या योगानंच त्याला कोणी संत महात्मा म्हणायला लागला असंही चालत नाही. गुहेत जातो राहतो एकांतात राहतो अतिशय गूढ स्थानामध्ये जाऊन गुहेसारख्या राहायला लागलेला जरी असला तरी तिथं जाऊन फक्त गांजा ओढण्याच्या पलीकडे जर काही करत नसला तर त्याला संत म्हणायचं काही कारण आहे का? तिथं संत पदवीचा अनुभव पाहिजे. तुकाराम महाराजांनी त्याची विटंबना करताना सांगितलं कोरोनिया भूमी करी मध्ये वास तरी उंदिरास कायुवानी. बिळात राहणाऱ्या उंदराला पहिला संत म्हणा ना. या गुहेत जाऊन बसणाऱ्या माणसाच्या पेक्षा बिळात राहणारा उंदीर जमीन करून कितीतरी दूरपर्यंत जाऊन राहत असतो निवांत एकांत स्थानामध्ये. जर उंदराला संत म्हणता येत नसेल तर भूमी करून राहणारा तिथं गुहेत वगैरे राहणारा अशा एकांत रहस्य स्थानामध्ये राहणारा त्यालाही संत म्हणायचं कारण नाही. कशाकरता मी बोललो तर बाहेरची संताची लक्षणं काही उपयोगाची नसतात. संत महात्मा ठरवायचा तेव्हा अंतरंग पाहावं लागतं आणि अंतरंग पाहण्याची योग्यता आपली नाही. अंतरंग देवाला तरी कळतं नाही तर संताला तरी कळतं. विठ्ठल. अंतरंग पाहण्याची दोघालाच योग्यता आहे. देवाला अंतरंग का कळतं त्याचं कारण देव अंतर्यामी आहे. देवाला अंतर्यामी असं म्हणतात बरं का. उपनिषदामध्ये देवाला अंतर्यामी म्हणलं आणि अंतर्यामी शब्दाचा अर्थ काय? अंतः तिष्ठन अंतरो यमयती. तो परमात्मा आत राहतो आणि आत राहून जीवाचं नियमन करतो म्हणून त्याला अंतर्यामी म्हणतात. तो आत राहणारा असल्यामुळं अंतःकरणातच त्याची विद्यमानता असल्यामुळं त्या परमात्म्याला अंतःकरणाची काय अवस्था आहे, याच्या अंतःकरणाला संसाराचा विकाराचा आकार आहे का, याच्या अंतःकरणाला देवाचा आकार आहे, आत बसलेल्या त्या परमात्म्याला कळतं
आणि परमात्म्याच्या रूपाला संत महात्म्य प्राप्त झालेले असल्यामुळं संताला कळतं. विठ्ठल साधूच्या लक्षणाचा विचार जर करायचा झाला तर कोणाला शरण जावं? संताला, नाहीतर देवाला शरण जावं. इतर सामान्य मनुष्याला बहिरंगच पाहता येत असल्यामुळं, अंतरंगाकडे त्याची दृष्टी वळतच नसल्यामुळं, अंतर्मुख त्याला होता येतच नसल्यामुळं सामान्य मनुष्याला पण संताचं लक्षण विचारलं तर फसगत होते. सामान्य मनुष्य काहीतरी संताचं लक्षण सांगतो आणि कोणाला तरी संत महात्मा म्हणून जर आपण शरण जायला लागलो तर संताला शरण जाण्याने जे आपलं कल्याण व्हायला पाहिजे तसं कल्याण होत नाही. विठ्ठल हां, संत समजून कोणाला तरी सामान्य माणसाला आपण शरण गेलो तर कसा परिणाम होतो? ज्ञानोबाने एका दृष्टांताने आपल्याला विचार सांगितलेला पाहायला सापडतो. कोणी एक प्राणी प्रवासे पिढीला, स्नेहाळ देखीला बिबवा तेणे. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं वर्णन एका अभंगामधलं. ज्ञानोबाने सांगतात, जुना काळ, ज्ञानेश्वर महाराजाचा काळ, त्या काळामध्ये एक मनुष्य प्रवासाला निघाला. जो प्रवासाला निघालेला मनुष्य होता तो एका ठिकाणी मुक्कामाला थांबला. एक शेतकऱ्याचं घर होतं, त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये तो मुक्कामाला थांबला. आता तिथं मुक्कामाला थांबल्याच्या नंतर तो प्रवास करून आलेला, पाय दुखायला लागलेले. पाय दुखत असताना त्याचं त्या घरच्या लोकांनी आदरात इथे केलं, जेवण वगैरे दिलं. दोघंजण, घरचा मालक आणि हा, जेवले आणि जेवण दोघं अंथरुणावर पडल्या त्या शेतकऱ्याला सुद्धा त्या दिवशी काहीतरी शेतामध्ये काम करताना पायाला लागलं होतं. मार लागलेला, पायाला काहीतरी लागलेलं. बायकोला ते पायाकडे बघत बघत त्यानं बायकोला सांगितलं की बिबा आहे का घरामध्ये? बिबा घेऊन ये बरं जरा. शेतकऱ्याला पायाला लागल्याच्या नंतर बिब्याचं तेल लावलं की बरं वाटतं. लगेच त्यानं तो बिबा मागितला, त्याच्यात खिळा टोचला, दाभण टोचलं, ते त्याचं तेल काढलं, ते पायाला त्यानं लावायचा प्रयत्न केला. हा प्रवास करून थकून आलेला जो मनुष्य होता ना, तो विचार करायला लागला, अरे हा बिबा पायाला लावायला लागला, बिब्याचं तेल पायाला लावायला लागला, मला सुद्धा एखाद्या वेळेला घरी अंग दुखायला लागलं म्हणजे माझी बायको खोबऱ्याचं तेल लावून देते अंगाला. आता खोबऱ्याचं तेल काय आणि बिब्याचं तेल काय? तेलच आहे ना. मग खोबऱ्याचं तेल लावल्यावर बरं वाटतं तर बिब्याचं तेल लावल्यावर बरं वाटायला पाहिजे. म्हणून त्यानं 10-5 बिबे घेतले आणि ठेचले आणि त्याचं सगळं तेल अंगाला लावलं तर तेलाचा परिणाम म्हणून बरं वाटेल का बिब्याचं तेल लावल्यामुळं सुजून बसेल? विचार करा. विठ्ठल ज्ञानोबाने तो दृष्टांत आपल्याला सांगितलेला आहे. कोणी एक प्राणी प्रवासे पिढीला, स्नेहाळ देखिला बिबवा तेणे, तयाचे ते स्नेह अंगासी लाविता सर्वांगी सुजला तैसे झाले. त्याचं अंग सुजून बसलं. आता तेलच आहे, खोबऱ्याचं तेलही तेलच आहे आणि बिब्याचं तेलही तेलच आहे. पण खोबऱ्याच्या तेलाने जसं बरं वाटावं तसं बिब्याच्या तेलानं काही बरं वाटत नाही. हा जसा परिणाम आहे की नाही, तसं सामान्य मनुष्य आणि संत महात्मा दिसायला सारखे असतात, पण खोबऱ्याच्या तेलासारखा संत संगतीचा परिणाम आहे आणि बिब्याच्या तेलासारखा आपल्या संगतीचा परिणाम आहे. विठ्ठल म्हणून सामान्य माणसाला संत म्हणून जर आपण शरण जायला लागलो तर बिब्याचं तेल अंगाला लावल्यासारखं होतं. असा परिणाम आपल्याला भोगायला लागू नये. खोबऱ्याच्या तेलाचाच बरोबर परिणाम आपल्याला पाहिजे असेल, कल्याणच जर आपलं व्हावं असं वाटत असेल तर शरणागती करता संत महात्मा आपल्याला निवडून घ्यायचा आहे. आणि मग तो जर निवडून घ्यायचा असला तर तो साधू पुरुषाला किंवा देवाला विचारल्याशिवाय संताचं लक्षण आपल्याला कळत नाही. दिसायला संत महात्मा सामान्य माणसासारखाच आहे, पण सामान्य माणसासारखा असलेल्या संताला सामान्य मनुष्य म्हणता येतं का हो? संत नवते जगा माणसाच्या सारिखे, संत नवते जगा माणसाच्या सारिखे, संत नवते जगा माणसाच्या सारिखे, संत नवते जगा माणसाच्या. समुद्र नदी नव्हे पैना, पाषाण म्हणून लिंगा, संत नवते जगा समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणो नये लिंगा, संत नव्हते जगा माणसा त्या सारखे. दिसायला दोन्ही सारखे सारखे जरी असले तरी एकाला दुसरं म्हणता येत नाही. समुद्र आणि नदी या दोन्हीमध्ये पाणीच आहे.
नदीतही पाणीच आहे, समुद्रातही पाणीच आहे, पण पाणी बघावं आणि समुद्राला नदीला समुद्र म्हणावं चालत नाही. नदी सामान्यच असते आणि समुद्र मोठाच असतो, हा विचार लक्षात घ्या बरं का. जशी नदीची योग्यता तशी आपली योग्यता, आणि जशी समुद्राची योग्यता असावी तशी साधू पुरुषाची योग्यता आहे. दुसरा दृष्टांत सांगितला, पाषाण म्हणू नये लिंगा. लिंग भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जर जाऊन आपण पाहायला लागलो तर भगवान शंकराचं लिंग तिथं स्थापन केलेलं असतं. आता त्या लिंगाला सामान्य पाषाण म्हणता येतं का? ते लिंग म्हणजे काय? एक दगडच असतो. तुम्ही पायरीचा दगड बघा आणि तो लिंग म्हणून स्थापन केलेला दगड बघा. पायरीचा दगड चांगला गुळगुळीत असतो आणि लिंग म्हणून स्थापन केलेला दगड ओबडधोबड असतो. पण लिंग म्हणून स्थापन केलेला ओबडधोबड दगड जरी असला तरी त्यालाच पाया पडावं लागतं, आणि गुळगुळीत जरी असला तरी पायरीच्या दगडावर मात्र पायच ठेवावं लागतं बरं का. पाषाण देव पाषाण पाय रे, पाषाण देवा पाषाण पाय रे, पाषाण देव पाषाण पाय रे, पाषाण देव पाषाण पाय रे, पूजा एकावरी पाय ठेवी, सारतो भाव सारतो भाव सारतो भाव सारतो भाव, पाषाण देव पाषाण पाय रे, पाषाण देवा पाषाण पाय रे, पाषाण देव पाषाण पाय रे, पाषाण देवा पाषाण पाय रे, पूजा एकावरी पाय ठेवी, पूजा एकावरी पाय ठेवी, पूजा एकावरी पाय रे, पाषाण देव पाषाण पायरी. पाषाणाचाच देऊन पाषाणाचीच पायरी जरी असली तरी पूजा एकावरी पाय ठेवी. एकावर पूजा समर्पण करावे लागते आणि एकावर पाय ठेवावा लागतो. गुळगुळीत जरी असला तरी सामान्य पायरीचा दगड तो दगडच म्हणावा लागतो, आणि लिंग म्हणून स्थापन केलेला दगड ओबडधोबड जरी असला तरी त्याला देवच म्हणावं लागतं. हा विचार लक्षात घ्या बरं का. दोन्ही पाषाणच आहेत. पायरी आणि लिंग दोन्ही पाषाणाचे जरी असले तरी लिंगाचं महत्त्व वेगळंच आहे. हे जसं आहे की नाही तसं तुम्ही आम्ही आणि संत महात्मे एकसारखे माणसाच्या आकाराचे दिसत असलो तरी आपण पायरीच्या दगडासारखे आहोत, आणि संत महात्मा मात्र मंदिरात स्थापन केलेल्या लिंगासारखा आहे. हे लक्षात घ्या. म्हणून संत नव्हती जगा माणसा त्या सारिखे. तुकोबारायला सांगावं लागलं, जगातल्या सामान्य माणसासारखं संताला समजू नका. संत आणि सामान्य मनुष्य ऐका, यांच्यात फरक कसा तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये 2-3 दृष्टांत दिलेले आहेत त्याच्याकरता बरं का. दह्याची ये अंगी निघेता कलोणी, दह्याची ये अंगी निघेता कलोणी, एका मुले दोन्ही मागून ये, दह्याची ये अंगी निघेता कलोणी, एकाची ये मोरे मागून ये, एका मुले दोन्ही मागून दिलेले दृष्टांत ऐका. दह्याची अंगी निघे ताकलोणी, एका मुले दोन्ही मागून ये, पृथ्वीच्या पोटी हिरागार गोटे दोहीशी संसाटी करू नये, आकाशाच्या पोटी चंद्र तारा गणे दोहीशी समान लिखू नये, तुका म्हणे तैसे संतानी जन दोहीशी समान भजू नये. संत महात्मान सामान्य मनुष्य दोघांची सेवा सारख्या पद्धतीनं करायची नसते. संत वेगळाच आहे आणि सामान्य मनुष्य वेगळाच आहे. एकाच माणसाच्या जाती जन्माला जरी आलेले असले तरी त्या दोघांमध्ये फरक कसा आहे याच्याकरता वेगळे वेगळे दृष्टांत महाराज देतात. दह्याची अंगी निघेता कलोणी. पहिला दृष्टांत तुकाराम महाराजांनी सांगितला, एक दही घ्या, त्या दह्यावर एक मंथन नावाची क्रिया करा. दह्याचं घुसळण केलं, एकच क्रिया, एकच दही घ्यायचं आणि त्याच्यावर घुसळणाची क्रिया करायची. त्या दह्यावर घुसळणाची क्रिया केल्याच्या नंतर त्याच दह्याच्या पोटातून ताकही जन्माला येतं आणि त्याच दह्याच्या पोटातून लोणीही जन्माला येतं. ताकाचा आणि लोण्याचा बाप कोण आहे? एक दहीच आहे.
ताक आणि लोणी वेगळ्या वेगळ्या क्षणात जन्माला आले असं सुद्धा समजायचं कारण नाही. ते जुळे भाऊ आहेत, एकदमच जन्माला येतात. ज्या वेळेला ताक जन्माला येतं त्याच वेळेला दही जन्माला येतं. ज्ञानेश्वर महाराजांनी लोणी काढणं म्हणजे काय आपल्याला समजून सांगितलं. ताकाचे अंश फेडणे, दह्याचे नाव लोणी काढणे, दह्यामध्ये असलेलं ताक बाजूला करत चला, लोणी आपोआप निघतं म्हणे. विठ्ठल याचा अर्थ काय झाला? दोन्ही दह्यातूनच जन्माला आले, दोघाचा बाप एकच आहे, दोघं एकाच क्षणात जन्माला आलेले असले तरी ताकाची किंमत ताकालाच आहे आणि लोण्याची किंमत लोण्यालाच आहे. एकाच दह्यातून दोघाचा जन्म जसा व्हावा तसं माणसाच्याच जातीत संत आणि आपण दोघंही जन्माला जरी आलेले असलो आपण ताकासारखे आहोत आणि संत महात्मा लोण्यासारखा आहे. विठ्ठल. दुसरा दृष्टांत महाराजांनी सांगितला. पृथ्वीची या पोटी हिरा गारगोटी, याच पृथ्वीच्या पोटीतून हिराही निघतो आणि याच पृथ्वीच्या पोटातून गारगोटीही निघते. गारगोटीसुद्धा त्याच खाणीत जन्माला येते आणि हिरासुद्धा त्याच खाणीत जन्माला येतो. गारगोटीसुद्धा पाषाणाच्याच जातीतली आहे आणि हिरासुद्धा पाषाणाच्याच जातीतला आहे बरं का. हिरासुद्धा पाषाणच आहे. म्हणून तुम्ही हे हातात घालायचे वेगळे वेगळे खडे जे असतात की नाही, नवरत्न म्हणतात त्याला. हे नवरत्न विकत घ्यायला जा, दुकानदार त्याला स्टोनच म्हणतो बा, स्टोन म्हणतात त्याला. स्टोन म्हणजे दगड. हे सगळे खडे नवरत्नसुद्धा ज्याला रत्न म्हणलं ते सुद्धा खडाच असतो. म्हणजे हिरासुद्धा एक प्रकारचा खडाच आहे आणि गारगोटीसुद्धा खडाच आहे. पृथ्वीच्याच पोटातून जन्माला आले, एकाच खाणीतून दोघं जन्माला आले. गारगोटी आणि हिरा दोघांचाही एकाच खाणीतून जन्म झाला आणि दोघाचाही पाषाणाच्याच जाती जन्म झालेला जरी असला तरी गारगोटीची किंमत आणि हिऱ्याची किंमत वेगळी वेगळीच असते. संत महात्मा हिऱ्यासारखा आणि आपण गारगोटीसारखे आहोत. आणि शेवटचा दृष्टांत महाराजांनी त्या अभंगात सांगितला. आकाशाच्या पोटी चंद्र तारा गणे. आकाशात चंद्रही जन्माला येतो आणि आकाशात बाकीचे तारे जन्माला येतात. आकाशाच्याच पोटात चंद्र आहे, आकाशाच्याच पोटात तारे आहेत. पण तारे आणि चंद्र या दोघांची जात जरी आपण पाहिली तर नक्षत्राचीच आहे. हे जरी असलं तरी तारे आणि चंद्र बरोबरी नाही. पौर्णिमेला एक चंद्र उदयाला आला की रात्रीचा सगळा अंधार नाहीसा होतो आणि अमावस्येला एक चंद्र नसतो. बाकी पौर्णिमेला न दिसणाऱ्या चांदण्यासुद्धा आकाशात दिसत असतात पण अंधार मात्र कायम असतो. विठ्ठल विठ्ठल. चंद्र आणि तारे याच्यात असलेला जो फरक आहे की नाही तसा संत महात्मा आणि सामान्य माणसात फरक आहे. हा फरक आपल्या डोळ्याला दिसत नाही. हिऱ्यासारखा असलेला संत महात्मा, चंद्रासारखा असलेला संत महात्मा, लोण्यासारखा असलेला संत महात्मा, सार वस्तू असलेला संत महात्मा आपल्याला ओळखू येत नाही. मग तो ओळखू कोणाला येतो? देव किंवा संताला. म्हणून देवाला विचारलेलं संताचं लक्षण देवाच्याकडून उत्तर आलं की बरोबर असतं आणि संताला जर संताचं लक्षण विचारलं आणि त्याने आपल्याला सांगितलं तर ते बरोबर असतं. म्हणून भगवंताने सुद्धा गीतेमध्ये कितीतरी, एक गीता बघा हो, एका गीतेत कितीतरी ठिकाणी संताच्या लक्षणाचा विचार देवाने सांगितला ना. दुसऱ्या अध्यायामध्ये आलेलं स्थितप्रज्ञाचं लक्षण संताचंच लक्षण आहे. पुढं चला 12व्या अध्यायात भक्ताचं लक्षण आलं, संताचंच लक्षण. 13व्या अध्यायात ज्ञानलक्षण आलं, तेही संताचं लक्षण. 14व्या अध्यायात गुणातीताचं लक्षण आलं, तेही संताचं लक्षण. 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्तीचं लक्षण आलं. सगळी संताची लक्षणं. म्हणजे एक गीता जरी पाहिली तरी देव अनेक ठिकाणी साधुपुरुषाच्या लक्षणाचा विचार आपल्याला सांगतो. त्याचं कारण काय? देव अंतर्यामी आहे, त्याला संताचं अंतरंग लक्षण कळतं म्हणून त्यानं सांगितलेलं लक्षण बरोबर आहे हा भाग लक्षात घ्या. त्याप्रमाणे साधुपुरुषाला जर आपण विचारायला गेलो तर अंतर्यामी परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त झालेले असल्यामुळं त्याही संताला अंतरंग कळतं आणि खरा संत कसा असतो याच्याबद्दलची जाणीव साधुपुरुषाला असू शकते. म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराजाला काही साधकाने जाऊन विचारलं, महाराज भक्त कसा असतो आम्हाला सांगू शकता? महाराजांनी आमच्यावर कृपा करावी आणि आम्हाला साधुपुरुषाचं लक्षण सांगावं अशी तुकाराम महाराजाला साधकांनी विनंती केल्याच्या नंतर संताचं अंतरंग लक्षण कसं, भक्त कसा असतो महाराज या अभंगात सांगायला लागले. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, 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 भक्त ऐसे जाणा जे देही उदास. दिले आशा आशा निवारो
गेले आशा पाशा निवारणे गेले आशा पाशा निवारणे विषय तुझ्यांचा झाला नारायण विषय तुझ्यांचा झाला नारायण गेले आशा पाशा निवारणे गेले आशा पाशा भक्त ऐसे जाणा जे देहे उदास गेले आशापा शनिवारोनी. तुकाराम महाराजाला त्या साधकाने विचारलं, महाराज मला भक्ताचं लक्षण सांगा, साधू कसा असतो सांगा. असं सांगा म्हटल्याच्या नंतर तुकाराम महाराजांनी कृपा करून त्याला संताचं लक्षण सांगितलं. आपण आतापर्यंत विचार काय पाहिला, तुकोबारा यासारखे साधू पुरुष जेव्हा संताचं लक्षण सांगतात तेव्हा ते बरोबर आहे. आता हे बरोबर लक्षण काय, भक्त ऐसे जाणा. महाराज बोलायला लागले भक्त महात्मे असे असतात हे तुम्ही जाणून घ्या. असे असतात म्हणजे कसे असतात, त्यांची लक्षण आता एक एक सांगायला सुरुवात झाली. जे देही उदास, भक्ताचं लक्षण सांगितलं. भक्त महात्मा देहाबद्दल उदास आहे. आता भक्ताचं हे लक्षण आहे हे जरी खरं असलं तरी भक्त एक प्रकारचा असतो असं समजायचं कारण नाही. भगवद्गीतेमध्ये 7व्या अध्यायात भगवंतांनी 4 प्रकारचे भक्त सांगितले. चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतीनो अर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. हे देवाचे शब्द आहे. देवाने असं सांगितलं 4 लोक माझं भजन करतात. 4 प्रकारचे लोक माझं जे भजन करतात त्या भजन करणाऱ्या लोकाला देवाने सुकृती म्हणलं. म्हणजे त्यांची क्रिया चांगली आहे असं देवाचं म्हणणं आहे बरं का. म्हणजे याचा अर्थ काय झाला, भजन करणाऱ्याची क्रिया चांगली आहे, भजन करणाऱ्याला देव सुकृती म्हणतो. याचा अर्थ उलट्या पद्धतीने घेतला की भजन न केलं की तो दुष्कृती झाला. विठ्ठल विठ्ठल. हे भजन करणारे जे सुकृती आहेत ना ते 4 प्रकारचे. 4 प्रकारचे का भजनच करतात मग त्यांना भक्त म्हणा ना, सुकृती म्हणा ना. त्यांच्यामध्ये 4 प्रकार कशाला करत बसता, त्याचं कारण सांगितलं भगवंतांनी. प्रत्येकाच्या भजनाचा उद्देश वेगळा आहे. एकाला अर्थ म्हणतात, दुसऱ्याला जिज्ञासू म्हणतात, तिसरा अर्थार्थी आहे आणि चौथ्या भक्ताचं नाव ज्ञानी भक्त आहे. 4 प्रकारचे भक्त. आता हे 4घे जण 4 प्रकारचे भक्त जे झाले प्रत्येकाच्या भजनाचा उद्देश बदलला. कोण कशासाठी भजन करतो याच्याबद्दल खुलासा करताना ज्ञानोबारांनी सांगितलं. अर्थ तो आरतीचे निव्याजे जिज्ञासू तो जाणावया लागे भजे तिजे नितेने इच्छिजे अर्थसिद्धी मग चौथी याच्या ठाई काहीची करणे नाही म्हणून भक्त एक पाही ज्ञानी तो. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आपल्या स्वतःच्या शरीरावर आलेलं संकट जावं याच्याकरता देवाचं भजन केलं की त्याला आर्तभक्त म्हणतात. आपल्याला काहीतरी प्राप्त व्हावं याच्याकरता भजन केलं की त्याला अर्थार्थी भक्त म्हणतात. आपल्याला देव कळावा याच्यासाठी भजन केलं की त्याला जिज्ञासू भक्त म्हणतात. आणि देव कळून देवरूपता प्राप्त झाल्याच्या नंतर काही करणे नाही, काही मिळवणे नाही तरी भजन करत राहतो, त्याला ज्ञानी भक्त म्हणतात. हे 4 प्रकारचे भक्त भगवंतांनी गीतेमध्ये सांगितले. भागवतामध्ये उद्धवाला उपदेश करत असताना परमात्म्याने 3 प्रकारच्या भक्ताचं लक्षण सांगितलं. एकाला प्राकृत म्हणजे सामान्य भक्त म्हणतात, एकाला मध्यम भक्त म्हणतात आणि एकाला उत्तम भक्त म्हणतात. तो सामान्य, मध्यम आणि सर्वोत्तम भक्त कसा असतो देवाने एका एका श्लोकामध्ये उद्धवाला त्याचं लक्षण सांगितलेलं आहे बरं का. अर्चायामेव हरये पूजाम यश्रद्धये हते न तद्भक्तेषु चान्येषु सभक्त प्राकृत स्मृतः. महाराजांनी भगवंतांनी असं त्याच्याबद्दल चिंतन सांगितलं. देवाची मूर्ती पाहिली की त्या देवाच्या मूर्तीमध्ये देव आहे हे त्याला कळतं आणि देवाच्या मूर्तीतल्याच मूर्तीमधल्याच देवाची सेवा करतो. देव सगळीकडं पाहत नाही, भक्तातही त्याला देव दिसत नाही, सामान्य माणसात देव दिसत नाही, जगात कुठंच देव दिसत नाही. म्हणून कोणाची सेवा न करता एक मूर्तीची सेवा करीत राहिला की त्याला सामान्य भक्त म्हणा. विठ्ठल विठ्ठल.
ठिकाणी त्याचं वर्णन केलं नाही. आकार एक पुढा देखते तव हा देव येणे भावे भजते तोची विघडली या टाकेते नाही म्हणून त्यानं वर्णन केलं. एक देवाची आकृती समोर पाहिली की हा देव आहे म्हणून त्याचं भजन करायला लागतात. आणि त्याच आकृतीमध्ये देवाच्या काहीतरी बिघाड झाला, मूर्ती थोडीशी भंगली, कुठंतरी तुटफूट झाली की लगेच देव नाही असं म्हणून त्या मूर्तीला टाकून द्यायला सुद्धा सामान्य माणसं तयार असतात बरं का. याला काय म्हणायचं, केवळ मूर्ती ज्याला देव दिसतो त्याला प्राकृत भक्त म्हणतात बरं का. मध्यम भक्त कसा असतो, मध्यम भक्ताचं वर्णन करताना त्याला 4 जण दिसतात आणि 4 जणांबद्दल वेगळी वेगळी भावना असते असं वर्णन देवाने केलेलं आहे. ईश्वरे तत् अधीनेषु बालिशेषु द्विषत्सु च प्रेम मैत्री कृपा उपेक्षा यह करोति समध्यमः. त्याला 4 जण दिसतात. एक ईश्वर दिसतो, एक ईश्वराचे भक्त दिसतात. ईश्वरे तदधीनेषु बालिशेषु अज्ञानी जीव दिसतात. आणि द्विषत्सुच देव भक्त आणि सामान्य माणसं या तिघाही जणांचा द्वेष करणारे चौथे दिसतात. हे 4 जण दिसले की त्याच्या अंतःकरणात 4 प्रकारच्या भावना येतात. ईश्वर भेटला, ईश्वर दिसला की प्रेम दाटून येतं बरं का. आणि त्याच्यानंतर ईश्वराचा भक्त भेटला की त्याच्याविषयी मैत्रीची भावना दाटून येते. सामान्य मनुष्य भेटला की त्याच्या कल्याणाची तळमळ याच्या अंतःकरणात जागी होते. आणि द्वेष करणारा भेटला की त्याच्याबद्दल उपेक्षेची भावना निर्माण होते. त्याला म्हणतात मध्यम भक्त. विठ्ठल विठ्ठल. देव बघितला की त्याला प्रेम दाटून येतं. मध्यम भक्ताचा बद्दलचा विचार सांगताना काय सांगितलं, देव बघितला की त्याला देवाच्या बद्दल प्रेम आहे बरं का. जीवीची या जीवा प्रेमभावाची या भावा असं म्हणून देवाचं तो भजन करायला लागतो बरं का. तुझी आण वाहीन गा देवराया बहु आवडसे जीवापासून, या जीवापासून आवडतो देव त्याला बरं का. ईश्वराच्या संबंधानं प्रेम आहे आणि ईश्वर भक्ताच्या संबंधानं या मध्यम भक्ताच्या अंतःकरणात मैत्रीची भावना. मी जसा देवाचा भक्त आहे तसा हा सुद्धा देवाचा भक्त असल्यामुळं हा माझा मित्र आहे अशा भावनेनं तो त्याला भजत असतो. अशी मैत्रीची भावना भगवत भक्ताबद्दल करतो. अज्ञानी मनुष्य भेटला की काय वाटतं त्याला, अरे याचं कल्याण झालं पाहिजे बरं का. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या, ही अज्ञानी जीवाच्या बद्दलची भावना आहे. आणि देवाचा द्वेष करणारा, भक्ताचा द्वेष करणारा, नवे नवे जगाचा द्वेष करणारा असा जर कोणी या मध्यम भक्ताला भेटला तर त्या द्वेष करणाऱ्या माणसाची उपेक्षा हा करत असतो बरं का. भुंकती ती द्यावी भुंको आपण नये त्यांचे शिको, आपण नये त्यांचे शिको, आपण नये त्यांचे शिको. भुंकती ती द्यावी भुंको आपण नये त्यांचे शिको, आपण नये त्यांचे शिको, आपण नये त्यांचे शिको. भुंकती ती द्यावी भुंको आपण नये शिको, आपण नये शिको, आपण नये शिको. भुंकती द्यावे भुंको आपण नये शिको, आपण नये शिको, आपण नये शिको. असा द्वेष करणारा मनुष्य भेटला की त्याला बडबड करू द्या बाबा. भुंकती ती द्यावी भुंको आपण नये त्यांचे शिको. भुंकणाऱ्या जीवाला भुंकू द्या. त्याला जी नावं ठेवायची असतील देवाला, भक्ताला, सामान्य जगाला, ती त्याला नावं ठेवू द्या. आपण नये त्यांचे शिको. आपण त्यांचं शिकत बसू नये असा विचार करून त्यांच्याबद्दल तटस्थ राहणारा असा जो 4 जणाच्या ठिकाणी 4 प्रकारची भावना धारण करणारा तो भक्त मध्यम भक्त म्हणला बरं का. आता सर्वोत्तम भक्त कोण असतो त्याच्याबद्दल देवाने लक्षण सांगितलं. बाबा सर्वभूतेषु यः पश्येत भगवत भावमात्मनः भूतानि भगवती आत्मनि एष भागवतोत्तमः. सर्वश्रेष्ठ भक्त कोणाला म्हणायचं तर सगळ्या जगात ज्याला देव दिसतो त्याला भक्त म्हणतात, सर्वश्रेष्ठ भक्त म्हणतात. सगळ्या जगात देव दिसला पाहिजे आणि देवात सगळं जग दिसलं पाहिजे. देवात जग दिसावं आणि जगात देव दिसावा असं दोन्हीकडे देवाच्याशिवाय दुसरं दर्शन ज्याला नाही त्याला म्हणायचं आहे उत्तम भक्त. विठ्ठल अशा या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भक्ताचं लक्षण जसं शास्त्रातून सांगितलेलं आहे तसं तुकाराम महाराज सांगायला लागले. भक्त आईसे जाणा. कसे असतात भक्त महात्मे? देहाबद्दल उदास असतात. जे देही उदास, आपल्या देहाबद्दल उदास असतात. आता देहाबद्दल उदास असणं हे भक्ताचं लक्षण आहे ना. मग काही लोक म्हणतात महाराज थोडीशी आपत्ती आहे, देहाबद्दल उदास असणारे अनेक जण दाखवतो आम्ही तुम्हाला. आत्महत्या करणारा मनुष्य देहाबद्दल उदास आहे की नाही? तुमचं म्हणणं काय? आत्महत्या करणारा माणूस देहाबद्दल उदास आहे असं आपल्याला वाटतं. मग आत्महत्या करणारा माणूस जर देहाबद्दल उदास असेल
तर भक्त ऐसे जाणा जे देही उदास हे लक्षण ते आत्महत्या करणाऱ्या माणसाला लागू पडायला लागलं. भक्त म्हणून पाया पडायला जाता का त्याच्या? जात नाही कोणी. बरं जाऊ द्या, आत्महत्या करणारा माणूस बाजूला ठेवा. एखादा कृपण मनुष्य असतो, कंजूस मनुष्य असतो कंजूस. हिंदीतला शब्द वापरायचा झाला तर मक्खीचूस असतो. मक्खीचूस म्हणजे तुपामध्ये माशी पडली तर ती माशी उचलून चोखून मग टाकून द्यायची, त्याला म्हणतात मक्खीचूस. तूप वायाचं तेवढ्या तुपाचा सुद्धा खर्च त्याला होऊ नये वाटतं, असा मक्खीचूस मनुष्य जर असला समजा. दुसरी एक म्हणे हिंदीमध्ये बरं का, चमडा जाय मगर दमडा न जाय म्हणे. अंगाचं सगळं कातडं घासून गेलं तरी चालेल पण पैसा जाऊ नये असं म्हणणारा मनुष्य. आता चमडा जाय म्हणतो, माझं शरीर गेलं तरी चालेल पण माझा पैसा जाऊ नये म्हणणारा मनुष्य. देहाबद्दल उदास झाला की नाही? मग त्या कृपणाला तुम्ही भक्त म्हणणार का? भक्त ऐसे जाणं जे देही उदास म्हणून त्याला शरण जावं का? कृपण मनुष्य भक्त ठरतो का? आत्महत्या करणारा मनुष्य त्याला तुम्हाला भक्त म्हणता येतं का? असं कोणी जर विचारलं तर त्याला उत्तर असं आहे की उदासता म्हणजे काय, देहाबद्दल उदास असणं म्हणजे काय हे आपल्याला न कळाल्यामुळं घोटाळा झाला. विठ्ठल भक्त महात्मा देहाबद्दल उदास होऊन असतो म्हणजे काय? ज्ञानोबरायला विचारा. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, देहाभिमान सांडुनी गुणकर्मे ओलांडुनी साक्षीभूत होवोनी असती देही. भक्त महात्मा आपल्या देहाबद्दल असा असतो. कसा राहतो? देहाभिमान सांडुनी, देहाच्याबद्दलचा त्यानं सगळा अभिमान सोडून दिलेला असतो. देहाला मी म्हणत नाही, कोणाच्या देहाला माझं म्हणत नाही. आपल्या स्वतःच्या देहाला मी म्हणणं आणि संबंधी लोकांच्या देहाला माझे म्हणणं हे दोन्ही त्यानं सोडून दिलेलं असतं. म्हणजे देहाभिमान सांडुनी. पुढं काय? गुणकर्मे ओलांडुनी, त्यानं सगळ्या गुणाचं उल्लंघन केलेलं असतं. सत्व रज तम कोणत्याही गुणामध्ये अडकत नाही आणि सत्वगुण रजगुण तमोगुणाच्या योगानं होणारी जी कर्म आहेत त्या कर्मामध्ये सुद्धा तो अडकत नाही. असा गुण आणि कर्माला ओलांडून जातो. देहाभिमान सोडून देतो, पहिली गोष्ट. त्रिगुणाला ओलांडून जातो, दुसरी गोष्ट. त्रिगुणात्मक कर्म सगळी सोडून देतो, तिसरी गोष्ट. आणि देहामध्ये राहत असताना साक्षीभूत होऊन राहतो, चौथी गोष्ट. याला म्हणतात देहाचा उदासपणा. देहामध्ये राहून देहाचं तादात्म्य धरायचं नाही, देहाचं तादात्म्य धरायचं नाही. बघा, एखाद्या घरामध्ये दिवा लावलेला जर असला तर तो दिवा घराला धरून राहतो, घराचं तादात्म्य धरतो. घरची माणसंच माझी आहेत म्हणतो, घरच्यालाच उजेड पाडावा म्हणतो, दुसऱ्याला पाडू नये म्हणतो. असं काही असतं का दिव्याचं? घरची या उजेड करावा, पारकी अंधार राखावा, हे नेण्याची गा पांडवा दीप जैसा. ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं हे उदाहरण आहे. घरचा माणूस आहे म्हणून त्याला प्रकाश द्यावा आणि बाहेरचा माणूस आहे, चोर माणूस आहे म्हणून त्याला प्रकाश देऊ नये. हे दिव्याला माहिती नसतं. दिव्याला एवढंच माहीत असतं की प्रकाश द्यावा. त्याप्रमाणे देहात असलेला महात्मा, आपण देहात राहतो ते कसे राहतो? हा देह माझा म्हणून राहतो, माझ्याकरताच मला काहीतरी करायचं म्हणून राहतो. पण महात्मा देहामध्ये असताना दिव्यासारखा साक्षीभूत होऊन राहतो. साक्षीभूत असलेला दिवा कोणीही येईल तर त्याला जसा प्रकाश देतो तसा देहात असणारा महात्मा जवळ येणारा कोणी चांगला असो वाईट असो सगळ्याचं कल्याणच करतो. ही आहे देहाबद्दलची उदासीनता बरं का. आणि देहा अजून थोडंसं सोप्या भाषेत जर देहाच्या उदासीनतेचं चिंतन आपल्याला करायचं झालं तर मी देहाबद्दलच्या 3 प्रतिक्रिया आपल्याला सांगतो. एक माणसाची जात अशी आहे त्याला देह जावाचं वाटतो, एक माणसाची जात अशी आहे त्याला देह राहावाच वाटतो, आणि एक माणसाची जात अशी आहे त्याला जाऊ दे राहू दे काही होऊ दे अशा पद्धतीची त्याची भावना असते. पहिली भावना काय? देह गेलाच पाहिजे. आत्महत्या करणाऱ्या माणसाला देह जाऊ दे राहू दे असं वाटतं का राहू देच वाटतं का जाऊ देच वाटतं? जाऊ दे वाटतं त्याला. देह जाऊच दे असं त्याला वाटतं बरं का. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाला काय वाटतं? देह राहावाच वाटतं. आणि भक्त महात्म्याला विचारलं तर ते काय म्हणतात? देह जावो अथवा राहो पांडुरंगे दृढ भावो, पांडुरंगे दृढ भावो, पांडुरंगे दृढ भावो, अथवा राहो पांडुरंगे दृढ भावो, पांडुरंगे दृढ भावो, पांडुरंगे दृढ भावो. देह जावो अथवा राहो पांडुरंगे दृढ भावो, पांडुरंगे दृढ भावो, पांडुरंगे
दृढभाव. नामदेव काय म्हणतात, देह जाऊ द्या चालेल, देह राहिला तरी चालेल, आमचं पांडुरंगाच्या संबंधानं दृढभाव आमच्या अंतःकरणात आहे, बस झालं, असं देहाच्याबद्दलचं संताचं चिंतन असतं बरं का. आता 3 प्रतिक्रिया झाल्या की नाही. एक म्हणतो देह जाऊच द्या, एक म्हणतो देह राहूच द्या, एक म्हणतो गेला तरी चालेल, राहिला तरी चालेल. आता या 3 प्रतिक्रियाच्या नावाचा विचार करा. जो देह जाऊच द्या म्हणतो त्याला देहाचा द्वेष आहे म्हणा. जो देह राहूच द्या म्हणतो त्याला देहाची आसक्ती आहे म्हणा. आणि जो देह जावो अथवा राहो म्हणतो तो देहाबद्दल उदास आहे म्हणा. विठ्ठल ही उदासीनता आहे. उदासीनतेमध्ये गेला तरी चालेल, राहिला तरी चालेल अशी भावना असते. आणि जावंच म्हणलं, देह गेलाच पाहिजे याच्याकरता खटपट झाली की त्याला काय म्हणायचं, देहाचा द्वेष करणारा. आता आत्महत्या करणाऱ्या माणसाचा विचार करा. आत्महत्या करणारा माणूस देह जावो अथवा राहो म्हणतो का जावंच म्हणतो? जावंच म्हणतो म्हणजे तो देहाचा द्वेष करतो. कंजूस असणारा मनुष्य चमडा जाय मगर दमडा न जाय म्हणणारा तो सुद्धा देह जावंच म्हणतो, तो देहाचा द्वेष करतो. आणि नामदेवरायासारखे, तुकाराम महाराजासारखे, ज्ञानोबारायासारखे संत महात्मे देह जावो अथवा राहो म्हणतात, त्यांचा देहाबद्दलचा उदास भाव आहे. विठ्ठल ब्रह्मज्ञान झालेल्या महात्म्याला देहाच्याबद्दल कोणत्याही प्रकारची राहो जावो काही भावना नसते. ज्ञानोबारांनी चिंतन त्याच्या संदर्भात ज्ञानेश्वरीत असं केलेलं आहे. पाहिजे नाना गती ते पावविते ते चित्तवरील आत्मयाते मग कवण आठवी देहाते आहे की गेले की आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं हे चिंतन बघा, जे नाना गतीला प्राप्त करून देणारं चित्त आहे बरं का. आपलं चित्त काय करतं, आपल्याला नाना गतीला प्राप्त करून देतं. आपण अंतकाळात जशा प्रकारचं चिंतन करतो तशा प्रकारचा देह आपल्याला पुढं प्राप्त होतो. म्हणजे नाना गती कशाच्या योगानं प्राप्त व्हायला लागल्या, चित्ताने प्राप्त करून दिल्या. मग जे चित्त चिंतनाच्या योगानं वेगळ्या वेगळ्या गती प्राप्त करून देतं, ज्ञानोबाराय सांगतात तेच चित्त आत्म्याला वरील आणि आत्म्याचं सर्व काळ चिंतन करेल. तर आत्म्याचं चिंतन केल्याच्या नंतर नाना गती नाही, एक परमात्मा स्वरूपता त्या महात्म्याला प्राप्त होते. आणि एकदा चित्त परमात्म्याच्या ठिकाणी जाऊन तिथं मुरून गेलं, मन हे राम झाले, मन हे राम झाले, अशी अवस्था चित्ताची एकदा झाली की मग तो महात्मा देहाच्याबद्दल ते शरीर गेलं का राहिलं कशाही पद्धतीची आठवण ठेवीत नाही म्हणे. विठ्ठल हे कवण आठवी देहाते गेले की आहे, ही जी प्रतिक्रिया की नाही हिला उदासीनता म्हणतात. असा देहाबद्दल महात्मा उदास असतो. उदास असतो म्हणजे देह गेला तरी चालेल, राहिला तरी चालेल अशी त्याची भावना असते. महात्म्याच्याबद्दल बघा तुम्ही, त्यांचा देह राहिला तर महात्म्याला जीवनमुक्ती आहे आणि महात्म्याचा देह गेला तर त्यांना विदेह मुक्ती आहे. देवाच्या स्वरूपात ते सर्व काळ राहणार आहेत. राहिले देहानं तरी देवाच्या स्वरूपात राहतात आणि गेले तरी देवाच्या स्वरूपात राहतात. म्हणून त्या महात्म्याला देह जाण्याचं किंवा राहण्याचं काहीही महत्त्व जे वाटत नाही, गेला तरी चालेल, राहिला तरी चालेल असं जे वाटतं त्यांना, याला म्हणतात उदासीनता. आणि ही उदासीनता हे भक्ताचं पहिलं लक्षण आहे. भक्त ऐसे जाणा जे देही उदास. भक्त महात्मा देहाबद्दल उदास असतो. आणि देहाबद्दल बघा, आपल्याला सुखदुःख जे भोगायला मिळतं की नाही त्याचं कारण काय, आपण देहाला पक्के धरून आहोत, देहाची आसक्ती धरून आहोत, देहाचं तादात्म्य धरून आहोत, म्हणून आपल्याला सुखदुःख अनुभवावी लागतात. महात्मा देहाचं तादात्म्य धरत नाही म्हणून त्याला सुखदुःखाचा अनुभव येत नाही बरं का. उपनिषदात 2 वाक्य येतात, न वैस शरीरस्य सतः प्रिया प्रिययोः अपहती असती बरं का. श्रुतीमात्यानं असं पहिल्यांदा वर्णन केलं की जो सशरीर आहे, सशरीर आहे या शब्दाचा अर्थ तो देहाला धरून आहे, देहाची आसक्ती धरून आहे, देहाचं तादात्म्य धरून आहे, देहाला मी म्हणून असा जो मनुष्य राहतो, सामान्य मनुष्य, त्याच्या पाठीमागच्या सुखदुःखाचा नाश कधीही होत नाही. आणि अशरीरम वा वसंतम न प्रिया प्रिय स्पृशतः. दुसरं वाक्य लगेच वेदाने आपल्याला असं सांगितलं, जो अशरीर अवस्थेला प्राप्त होऊन राहतो म्हणजे देहाचं तादात्म्य सोडून देऊन राहतो, देहाचा माझा काही संबंध नाही असं म्हणणारा जो महात्मा असतो, त्या महात्म्याला सुख दुःखाचा स्पर्श अजिबात होत नाही म्हणे. विठ्ठल असं भक्त महात्मा देहाबद्दल उदास असण्याचं अनेक पद्धतीनं कारण आपल्याला सांगता येतं बरं का. अजून एका कारणाचा विचार जर करायचा झाला तर जगामध्ये 3 प्रकारच्या वस्तू आहेत. एक वस्तू चांगलीच आहे, एक वस्तू वाईटच आहे आणि एक वस्तू अशी आहे ती धड चांगली नाही धड वाईट नाही अशी आहे बरं का. चांगलीच वस्तू कोण, परमात्मा.
वाईटच वस्तू कोण? संसार. आणि चांगलाही नाही आणि वाईटही नाही असा दोन्ही प्रकारचा असलेला पदार्थ कोणता? तर आपला देह आहे, असं चिंतन करा. परमात्मा चांगलाच का म्हणायचा? तो सुखरूप आहे म्हणून चांगला म्हणायचा. सुखरूप ऐसे दुजे कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखे ते सर्व सुखाचे आगर, बापर खुमा देवीवर. परमात्मा सुखरूप आहे म्हणून चांगलाच म्हणावा लागतो. आणि प्रपंचाचा पसारा दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःखाचा ओतीव पुतळा असल्यामुळे संसाराला वाईटच म्हणावं लागतं. पण देहाचा विचार करा, देह जगातलाच आहे, संसारातलाच आहे, म्हणून वाईटही म्हणता येण्यासारखा आहे. आणि हाच देह देवाची भेट घडवून देणार आहे म्हणून चांगलंही म्हणावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. मग काय म्हणा या देहाला? चांगलं म्हणा की वाईट म्हणा. चांगले म्हणता येत नाही, वाईटही म्हणता येत नाही. मग काय करावं लागतं? या तीन वस्तूबद्दल कसं वागायचं याच्याबद्दलचा विचार संतांचा जर पाहिला तर चांगला असलेला जो देव आहे ना त्याच्या प्राप्तीकरता प्रयत्न करा. वाईट असलेला जो संसार आहे ना त्याच्या त्यागाकरता प्रयत्न करा. आणि देह कसा आहे? चांगलाही नाही, वाईटही नाही. मग याला धरूही नका, सोडूही नका, म्हणजे उदास राहायला शिका. विठ्ठल नाथ महाराजांनी फार गोड चिंतन या संदर्भामध्ये मांडलेलं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. देहाला चांगलं म्हणू की वाईट म्हणू. तुकाराम महाराजांनी नाटाच्या एका अभंगामध्ये एकदा चांगलं एकदा वाईट, एकदा चांगलं एकदा वाईट म्हणले की नाही. शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार. शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरायसे, नाही अपवित्र शरीरायसे, नाही अपवित्र शरीरायसे. शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरायसे, नाही अपवित्र शरीरायसे, नाही अपवित्र शरीरायसे. शरीर उत्तम शरीर उत्तम शरीर सुखाचे घोसुले, सुखाचे शरीर साधन परब्रह्मा. शरीराच्या बद्दल तुकाराम महाराजांनी केलेले परस्पर विरुद्ध वर्णन बघा. पहिल्यांदा महाराज काय सांगतात? शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरायसे. हे सगळं वर्णन ऐकल्यावर शरीर वाईट आहे हे कळायला लागतं. शरीर कसं आहे? दुःखाचं कोठार आहे. धान्याचं कोठार आपल्याला माहिती आहे बघा. धान्याच्या कोठारामध्ये जसं भरपूर धान्य असतं तसं शरीर म्हणजे दुःखाचं कोठार असल्यामुळं या ठिकाणी भरपूर दुःख साठवलेलं आहे बरं का. आपल्याला वस्त्र भांडार माहिती आहे की नाही? वस्त्र भांडारात गेल्यानंतर कपडेच कपडे असतात बघा. तिथं बघायला मिळतात आपल्याला भरपूर वेगळ्या वेगळ्या जातीचं कापड असतं. तसं शरीर रोगाचं भांडार आहे म्हणून इथं अनेक प्रकारचे रोग आहेत. वस्त्र भांडारात गेल्यानंतर वस्त्राची विपुलता, तशी शरीर हे रोगाचं भांडार असल्यामुळे शरीरात आलं की रोगाची विपुलता आहे. वस्त्र भांडारात जशी किंमत मोजाल तसं कापड तुम्हाला जसं दिलं जातं तसं या शरीररूपी रोगाच्या भांडारात आल्याच्यानंतर प्रारब्धाची जशी जशी किंमत मोजाल तसा तसा रोग तुम्हाला दिला जातो. विठ्ठल पुढे सांगितलं शरीर दुर्गंधीची थार. थार शब्दाचा अर्थ राहण्याची जागा. दुर्गंधी राहण्याची एकमेव जागा म्हणजे शरीर आहे. आणि नाही अपवित्र शरीरायसे, या शरीराच्या सारखी अपवित्र वस्तू दुसरी जगामध्ये नाही. हे शरीराचं सगळं वर्णन ऐकल्यानंतर शरीर वाईट आहे वाटतं. आणि वाईट आहे अशी शरीराबद्दल भावना झाली की लगेच तुकाराम महाराज सांगतात शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. लगेच चांगलं म्हणतात. मग चांगलं म्हणावं की वाईट म्हणावं नेमकं काही सांगता येत नाही. म्हणून याच्याबद्दल कसं चांगला असलेला देव त्याच्या प्राप्तीकरता प्रयत्न करा, वाईट असलेला संसार तो सोडून देण्याकरता, त्याच्या त्यागाकरता, त्याच्या नाशाकरता प्रयत्न करा. पण देहाच्याबद्दल विचार केला हा धड चांगला नाही वाईट नाही बरं का. वोखटे म्हणून त्यागावे तरी मोक्ष सुखा नागवावे, गोमटे म्हणून भोगावे तरी अवश्य जावे नरका माझे. नाथ महाराज सांगतात शरीर वाईट आहे म्हणून याचा त्याग केला तर याच शरीरानं मोक्ष मिळवता येतो, तो मिळायचा राहून जातो. आणि हे शरीर चांगलं आहे म्हणून याला भोग देत जर बसलो तर नरकामध्ये जाणं काही चुकत नाही. मग काय करा? त्यागावे ना भोगावे, मध्यभागी विभागावे, आत्मस्वरूपी लावावे, निजहितार्थाला उगोनी. नाथ महाराज सांगतात या शरीराचा त्यागही करू नका,
याला भोगही देऊ नका. त्यागही करू नका आणि भोगही देऊ नका. मग काय करा? मध्यभागी विभागावे. मध्यभागी विभागावे म्हणजे कमरेतून 2 तुकडे करा. कारण कंबर मध्यभाग आहे. तुकडे करा 2 शरीराचे, असा त्याचा अर्थ नाही. त्याग आणि भोगाचा मध्यभाग साधा. सुवर्ण मध्य साधा त्याग आणि भोगाचा. आणि म्हणजे काय करा तर आत्मस्वरूपीला वावे. निजहितार्थाला गुणी. आपलं परमकल्याण साधण्याकरता या शरीराला आत्मस्वरूपाकडं परमात्म्याच्या चिंतनाकडे लावून द्यावं. विठ्ठल याला म्हणतात देहाबद्दल उदास राहणं. हे भक्ताचं पहिलं लक्षण. दुसरं लक्षण काय? गेले आशापाश निवारुणी. भक्त महात्मा कोणत्याही आशेत गुंतत नाही असं महाराजांनी सांगितलं. आशा दुःख देणारी आहे बरं का. आशा जैसी दुःखाते व्याली निंदा दुरिते. हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. आशा जैसी दुःखाते व्याली. ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट सांगितलं आशा दुःख देणारी आहे. आणि दुःख देणारी असल्यामुळं ही आशा सोडली पाहिजे. आशापाश शतैर्बद्धा. शेकडो आशापाशाने बांधला गेलेला तो आसुरी प्रकृतीचा मनुष्य असतो. आणि कोणत्याही आशेत न गुंतणारा संत महात्मा असतो. आशापाशाचं तो निवारण करून गेलेला असतो. आणि आशापाशाचं निवारण करून गेला की चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग दास. ज्याच्या चित्तात कोणत्याही प्रकारची आशा नाही बरं का. आशा नाही ज्याला देव कामारी तयाला. देव कामारी तयाला. देव कामारी तयाला. आशा नाही ज्याला देव कामारी तयाला. देव कामारी तयाला. देव कामारी तयाला. आशा नाही ज्याला कामारी तयाला. देव कामारी तयाला. आशा नाही ज्याला देव कामारी तयाला. नामदेवरायांनी वर्णन केलं की बाबा ज्याच्या चित्तात कोणत्याही प्रकारची आशा राहत नाही अशा महात्म्याला देव कामारी गडी म्हणून त्याच्या घरी सेवा करतो. एवढं मोठं महत्त्व प्राप्त होत असल्यामुळं भक्त महात्मा कोणत्याही आशापाशात गुंतत नाही. हे त्याचं दुसरं लक्षण आहे. भक्त महात्मा देहाबद्दल उदास असतो. पहिलं लक्षण. भक्त महात्मा कोणत्याही आशापाशात गुंतत नाही. दुसरं लक्षण. आता तो देहाबद्दल उदास झाला आणि आशापाशात गुंतत नाही. याला कारण काय असतं तर सर्वतोपरी त्या भक्ताचा विषय एक नारायण झालेला असतो. विषय तो त्यांचा. विषय तो त्यांचा. विषय तो त्यांचा.
ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज अभंगातून भक्ताच्या लक्षणाचा विचार सांगतात. मला यायला वेळ झाला, सेवेला वेळ जरी झालेला असला तरी किती वेळ ताणायचा हा विषय आहे. त्याच्यामुळं आपण थोडक्यात 1-5-10 मिनटात सेवा आटोपू. तुकाराम महाराजांनी अभंगातून भक्त लक्षणाचा विचार सांगितला. याच्यातलं एखादं तरी लक्षण ज्या महात्म्याच्या ठिकाणी दिसतं त्या महात्म्याला आपण भक्त म्हणून शरण गेलो तर आपलं कल्याण आहे. भक्त कसा असतो? देहाबद्दल उदास असतो. देहाबद्दलची उदासीनता कशी असते आपण त्याचा विचार आत्तापर्यंत केला. जावो अथवा राहो अशी देहाबद्दल भावना निर्माण झाली तरच उदासीनता म्हणायची, नाही तर देहाबद्दल उदासीनता नाही. आणि कोणत्याही आशेत भक्त महात्मा गुंतत नाही हे भक्ताचं दुसरं लक्षण आणि महत्त्वाचं लक्षण. विषय तो त्यांचा झाला नारायण. भक्ताचा सर्वतोपरी विषय नारायण झालेला असतो. देवाच्या शिवाय दुसरा चित्ताला त्यांच्या विषयच नाही. विठ्ठल एक देवच विषय झालेला असल्यामुळं त्या भक्ताला बाकी काही संसारातला आवडत नाही. हे सांगायकरता महाराज म्हणतात नावडे जन धन माता पिता. त्या भक्ताला जनही आवडत नाही, धनही आवडत नाही, नाही मायबापसुद्धा आवडत नाही. तसा त्याचा विचार तुकाराम महाराजांनी सांगितला. इथं लोकांचा काही आक्षेप असतो. भक्ताला जन न आवडू द्या चालेल, भक्ताला धन नाही आवडलं तरी चालेल, पण भक्ताला माता पिता आवडत नाहीत असं कसं म्हणता? आपल्या वारकरी संप्रदायाचा विचार करा. आपला पहिला भक्त कोण? पुंडलिक. त्यानं काय केलं म्हणून देव त्याला भेटला? मायबापाची सेवा केली. मग भक्ताला मायबाप आवडत नाहीत म्हणले तर पुंडलिकाला भक्त नाही म्हणावं लागेल तुम्हाला, असं कोणी विचारलं तर त्याला उत्तर आहे भक्ताला मायबाप आवडत नाहीत हेच खरं आहे. भक्ताला मायबाप जर आवडायला लागले तर तो त्यांना देव समजतो म्हणून आवडतात हे त्याचं उत्तर आहे. विठ्ठल भक्ताला मायबाप, पुंडलिकाला मायबाप का आवडले? मायबाप हेच देव आहेत हे पुंडलिकाला कळालं होतं म्हणून पुंडलिकाला मायबाप आवडले. मग आई आणि बाप या दोघालाही पुंडलिकाने देवाच्या स्थानी जर मानलेलं असेल, नाही देवाच्यापेक्षा मोठं मानलेलं असेल, त्या मायबापाची सेवा चालू असताना दारात उभा राहणारा देव पुंडलिका ये दर्शन घे म्हणत असताना पुंडलिक देवाच्याकडे जायला तयार नाही. माझ्या मायबापाची झोप मोडू नये याच्याकरता थोडा वेळ देवा बोलू नको म्हणून देवाला सांगतो. माझी या पितराची होईल निद्राभंग, न घडे प्रसंग बोला याचा क्षण एक मौन धरून या रहा, शरणागत पहा कृपादृष्टी, असं देवाला सुद्धा पुंडलिकानं सांगितलं. याचा अर्थ काय? देवाच्यापेक्षा मायबापाला तो मोठं म्हणायला तयार आहे. मग देवाच्या पुढं जो मायबापाला मानतो तो मायबापाला मायबाप म्हणतच नाही असा त्याचा अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. सामान्य मायबाप असतील, व्यवहारातले मायबाप असतील, भक्ताला जर भजनाला प्रतिबंध करणारे, देवापासून बाजूला करणारे मायबाप असतील तर भक्ताला आवडत नाहीत. उदाहरणानं सांगायचं झालं तर हिरण्यकश्यपूसारखा बाप असला आणि कैकेयीसारखी माता असली तर भक्ताला आवडत नाही. आवडत नाही याचा अर्थ लगेच घराबाहेर घालतून सेवा करत नाही असं समजू नका, त्यांचीही सेवा करतात बरं का. हिरण्यकश्यपूचं कल्याण व्हावं ही प्रल्हादाची इच्छा शेवटपर्यंत होती. याचा अर्थ काय आहे? प्रल्हादाला हिरण्यकश्यप आवडत नाही म्हणजे फक्त भजनाला प्रतिबंध करणारी त्याची आज्ञा आवडत नाही, बाकी त्याचंही कल्याण व्हावं अशी त्याची इच्छा असतेच असते. विठ्ठल असं भक्ताला बाकी काही आवडत नाही, एक देवच आवडतो असा त्याचा विषय सर्वतोपरी देव झालेला असतो. आणि एक देव विषय झाल्याच्या नंतर त्याला जर संसारातलं काही आवडत नसेल
तर त्या भक्तावर निर्वाणीची वेळ आली, संकटाची वेळ आली, म्हणजे त्याचं रक्षण कोण करणार? महाराज त्याच्याकरता तिसऱ्या शब्दात उत्तर देतात. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. काही चाकडे पडून दे, काही चाकडे पडून दे, विषय तोटाचा झाला विषय तोटाचा झाला नारायण. काही चाकडे पडून दे, काही चाकडे पडून दे, विषय तोटाचा झाला नारायण, विषय तोटाचा झाला नारायण. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडो नदी. निर्वाण म्हणजे संकटाची वेळ. त्या संकटाच्या वेळेला भक्ताच्या मागं पुढं देव उभा राहतो आणि भक्ताला कोणतंही साकडं संकट पडू देत नाही. देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट, मागे पुढे उभा राहे सांभाळित, आली या आघात निवारावे. देव त्याच्या मागं पुढं उभा राहतो आणि रक्षण करतो. आता काही लोक विचारतात, मागन पुढंच उभा राहतो, डाव्या उजव्या बाजूनं संकट आलं तर काय बघत बसतं का? त्याचं उत्तर असं आहे, मागं पुढं शब्दाचा अर्थ सगळ्या बाजूनं, जिकडून संकट येईल तिकडून परमात्मा समोर होतो आणि भक्ताचं रक्षण करतो, असाच त्याचा अर्थ आहे बरं का. असा ज्याच्या संकट काळामध्ये भगवानच ज्याच्या रक्षणाला येतो त्याला भक्त महात्मा म्हणावं, हे एक भक्ताचं लक्षण झालं. आणि शेवटच्या चरणामध्ये अजून एक वेगळं लक्षण तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. तुका म्हणे सत्य कर्म भावसाय, तुका म्हणे सत्य कर्म भावसाय, कर्म तुका म्हणे सत्य सत्य कर्मावेसाय, तुका म्हणे सत्य कर्मावेसाय, तुका म्हणे कर्मावेसाय, तुका म्हणे सत्य कर्मावेसाय. घातली जाणे, घातलिया भय नरका जाणे, विषय तुका झाला नारायण, विषय तुका, विषय तुका झाला नारायण. घातलिया भय नरका जाणे, घातलिया नवरे जनाधान माता 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 पिता माता, नावडे जनधन, नावडे जनधन, नावडे 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 जनधन, नावडे जनधन,
नवरे जनधन माता पिता तुकोबाराने अजून एका लक्षणाचा विचार भक्ताच्या करता केलेला आपल्याला पाहायला सापडतो. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातलिया भय नरकाजणे. या चरणामध्ये भक्ताच्या लक्षणाचा विचार आहे असं कसं म्हणता? काही लोकांचं म्हणणं असं आहे की बाबा पहिल्या 3 चरणात भक्ताच्या लक्षणाचा विचार असेल, पण शेवटच्या चरणात तुकाराम महाराजांनी उपदेश केला माणसाने सत्य कर्माला साह्य व्हावं आणि सत्यकर्म करणाऱ्याला कोणी भीती घातली तर त्याला नरकाला जावं लागेल असा महाराजांचा उपदेश आहे असं काही लोकांचं म्हणणं येतं. पण तसा विचार करता येत नाही. महाराज अभंगाच्या सुरुवातीला जो विषय सांगायला सुरुवात करतात शेवटपर्यंत तोच विषय सांगतात. एक बोलायला सुरू करायचं आणि शेवट दुसरीकडेच करायचं ते आपलं काम आहे. त्याला तुकाराम महाराज लागत नाही. तुकाराम महाराजांनी काय, तुकाराम महाराजाचं कसं आहे, जिथं सुरुवात झाली तिथंच समाप्ती. उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता आहे. मग भक्ताच्या लक्षणात जर अभंगाची सुरुवात असेल तर शेवटच्या चरणात भक्ताचं लक्षणच महाराज सांगतात. कसं शोधायचं आपला अभ्यास आपण करावा लागतो बरं का. मग इथं काय आपल्याला थोडासा अनुभव लावून घ्यावा लागतो. नरकाला जाण्याची कोणी भीती जरी घातली तरी सत्यकर्मालाच साह्य व्हावं हे ब्रीज सांभाळतो, त्याला भक्त म्हणावं. विठ्ठल आणि बलिराजाच्या चरित्रामध्ये हे लक्षण आपल्याला पाहायला सापडतं. बलिराजा जेव्हा वामनाला त्रिपाद भूमीचं दान द्यायला निघाला तेव्हा बलिराजाला शुक्राचार्याने सांगितलं होतं, देऊ नको बाबा, तुला नरकाला जावं लागेल, कारण हा दान घेताना एका रूपात आहे आणि दान तुझ्याकडून पाणी संकल्पाचं पाणी हातावर पडेपर्यंत लहान रूपात राहील आणि दानाचं पाणी हातावर पडल्याबरोबर व्यापक रूप जर त्यानं धारण केलं तर संकल्पात बोललेली वस्तू तो त्याला देऊ शकणार नाहीस. आणि जर देता आलं नाही, संकल्पात जे बोललास ते त्याला जर तुला देता आलं नाही तर तुला नरकाला जावं लागेल अशी शुक्राचार्याने त्याला भीती घातली. तरी परंतु तो म्हणतो, नाही बाबा, तो मागायला आला, त्याला नाही म्हणायचं नाही हेच मला माहिती आहे, मला नरकाला जावं लागलं तरी मी त्याला दान देणार आहे. म्हणून शुक्राचार्याची नरकाला जाण्याची भीती बाजूला ठेवून बलिराजानं भगवंताला दान दिलं. असं जे बलिराजाचं चरित्र आहे त्याच्यातून काय लक्षात घेता येतं, नरकाला जाण्याची कोणी भीती जरी घालीत असला
तरी सत्यकर्माला साह्य व्हावं. हे ब्रीज जो सांभाळतो त्याला भक्त म्हणावं. भक्त ऐसे जाणा. भक्त असे असतात असं तुकाराम महाराजांनी अभंगात सांगितलं. याच्यातलं या 5-6 पद्धतीनं भक्ताच्या लक्षणाचा विचार आला. याच्यातलं एखादं तरी लक्षण ज्या महात्म्याच्या ठिकाणी आपल्याला दिसेल त्या महात्म्याला आपण शरण जावं. त्याच्यापासून काहीतरी परमार्थाचा बोध घ्यावा. त्याच्यापासून गाथा ज्ञानेश्वरी जाणून घ्यावी. त्याच्यापासून ज्ञानेश्वर महाराजाच्या तुकाराम महाराजाच्या चरणाजवळ जाऊन बसायला शिकावं. म्हणजे आपल्याला सुद्धा हळूहळू भक्ताचं लक्षण प्राप्त होईल. भक्ताच्या लक्षणाचा अभ्यास करून ते लक्षण आपण आपल्या अंगी बाणवायचा प्रयत्न करावा. म्हणजे आपल्याला सुद्धा भक्ताची पदवी येते. पण भक्ताची पदवी आली याचा अर्थ एकदम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजासारखा मोठा भक्त आपल्याला होता येत नाही. फक्त भक्ताची पदवी आली याचा अर्थ त्यांच्या पायाजवळ तरी बसायची आपल्याला योग्यता येते. आणि तेवढी योग्यता यावी याच्याकरता भक्ताच्या लक्षणाचा अभ्यास करून त्या अंगी बाणवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. ज्ञानोबा माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरे वेडे वाकोडे उत्तरे महाराज तुम्ही पुढे घ्या. ते पुढे घ्या. नाही विचारे माईक पुढे घ्या.